मुंबई की लोकल ट्रेन लाखों यात्रियों की जीवन देखा, लेकिन इसी लोकल में आज कुछ ऐसा हुआ जिसने हर यात्री को हैरान कर दिया। कल्याण की ओर जा रही दौड़ती लोकल में दो युवकों ने अश्लील हरकतें शुरू कर दी। आसपास मौजूद महिलाएं और यात्री दोनों सकते में आ गए। जैसे ही उनकी हरकतें बढ़ी, यात्रियों ने तुरंत कार्रवाई की। गुस्साए यात्रियों ने दोनों युवकों को रंगे हाथ पकड़ा और धक्का दे देकर डिब्बे से बाहर खींच लिया। बताया जा रहा है कि दोनों आरोपी नशे की हालत में थे। यात्रियों का कहना है कि महिलाओं के सामने अश्लीलता बर्दाश्त नहीं की जाएगी। भीड़ ने दोनों को वही सबक सिखाया और स्टेशन पहुंचते ही जीआरपी के हवाले कर दिया। मौके पर पहुंची कल्याण जीआरपी ने दोनों युवकों को हिरासत में लेकर उनसे पूछताछ शुरू कर दी। एक बार फिर चलती लोकल ट्रेनों में महिलाओं की सुरक्षा पर गंभीर सवालिया निशान लग गया। लोकल ट्रेन की सुरक्षा और महिलाओं के सम्मान से जुड़े ऐसे मामलों में कठोर कदम उठाना बेहद जरूरी है। फिलहाल पुलिस दोनों आरोपियों से पूछताछ कर रही है। उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरती आपले उल्हासनगरमध्ये राहणारे काही महिला मुली हँडिकॅप आणि लेडीज डब्यामधून येत होते। तर हँडिकॅप डब्यामध्ये आपल्याच परिसरातील ओळखीचे आहेत। तर ते काही बेवडे आणि ते काही जण होते असे विद्रोही, तर त्यांनी पूर्ण अश्लील चाळे करून अश्लील हावभाव किंवा म्हणजे अशा नको ठिकाणी हात लावून वगैरे सगळं म्हणजे घृणास्पद काम केलं। तर त्यांनी तिकडच्या महिलांनी वगैरे त्याला म्हणजे थोडासा चोप देऊन पोलिसांच्या हवाले केला। पण हे खूप निंदनीय गोष्ट आहे की हँडिकॅप मध्ये लेडीज डब्यामध्ये खरंच आरपीएफचा जवान असणं गरजेचं आहे, कारण त्यात महिला पण येतात आणि अपंग असतो। आणि चर्सी गंजटींचा खूप वावर सगळीकडे वारलाय। तर आमची पोलीस डिपार्टमेंटकडनं हीच विनंती आहे की त्यांनी यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि ह्यांनी पुढे असा कुठला गुन्हा करू नये आणि यांच्यावरती जी कारवाई होईल ती बघून दुसऱ्यांनी कोणी असा गुन्हा करण्याचा म्हणजे हे अजिबात प्रयत्न करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। जर म्हणजे आम्ही यायच्या पहिले ते पोलीस स्टेशनला होते, जर आम्ही यापर्यंत बाहेर भेटले असते हा रूप काहीतरी वेगळंच असतं, कारण की असे जे विद्रोही लोक असतात त्यांच्यावरती कडक कारवाई नागरिकांनी पण केलीच पाहिजे आणि प्रशासनाने तर जास्तीत जास्त कडक कारवाई यांच्यावरती केली पाहिजे।